तर आज आम्ही गेलो होतो प्री वेडिंग शूट करायला, पण जाता आता आमच्या सोबत काय काय घडलं ते तुम्ही बघूनच घ्या। अरे पानी चालू होगा इधर। तर कसे आहात पब्लिक, सर्वांना आधी आपला जय शिवराय। तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या एक नवीन मिनी व्लॉग मध्ये। तर आज सकाळी लवकर उठलो आणि मी झालो फटाफट रेडी, आणि फक्त मीच नाही तर आपल्या सोबत आपला पिवळा हत्ती पण रेडी झाला। आणि मग काय लावलं आपल्या पिवळ्या हत्तीला चहा पिऊन सरळ निघालो आधी मुक्ताईनगरला जाण्यासाठी। आणि मग इथून पण आपल्याला पुढे जायचं होतं। आता तुम्ही म्हणताल पुढे कुठे चालला, तर आपल्याला आधी जायचं होतं चिंचोलला। आणि मग इथं चिंचोलला पोहोचलो आणि आपल्या सोबत आज परत आपला मित्र नीरज पण येणार होता, म्हणून आधी त्याच्यासाठी तिथं 5 मिनिटं थांबून घेतलं। आणि मग तिथंच त्याचा थोडा वेट केला, तेवढ्यातच मग नीरज आला। आणि भाई आज नीरज सोबत कोल्हे पण आला होता। आणि मग आम्ही तिथून 3 जण आलो सुशांतच्या घरी। आणि भाई सुशांतची घाई गडबड चालूच होती। आणि मग आपल्या पिवळ्या हत्तीला सुशांतच्या घरी लावून दिला आणि तिथून मग निघालो आम्ही आता लोकेशन वरती जाण्यासाठी। तर सर्वात आधी प्रश्न तुम्हाला हा पडला असेल की भाई तुम्ही प्री वेडिंग साठी कोणत्या लोकेशन वरती आला आहात। तर आधी तर मी तुम्हाला सांगून देतो की ह्या प्री वेडिंग साठी 2 लोकेशन सिलेक्ट केलेले आहेत। तर आमचं जे पहिलं लोकेशन होतं ते होतं श्री क्षेत्र मेहून। आणि मग सकाळचा पहिला शूट तिथं पूर्ण केला आणि मग तिथून निघालो मग आता आम्ही जेवणाला जाण्यासाठी। कारण की भाई सकाळी घरून लवकर निघालो होतो ना, तर नाश्ता पाणी काहीच केला नव्हता, म्हणून सर्वांनी ठरवलं होतं की भाई आता डायरेक्ट जेवणच करू। आणि मग जेवणाला बसत होतो तेवढ्यातच अमोल दादा पण आले। पण भाई अमोल दादा घरूनच जेवण करून आले होते, कारण की त्यांना ना दुपारी यायचं होतं शूट साठी। आणि भाई आजचं जे जेवण होतं ना ते सुशांत कडूनच होतं। आणि मग का भाई सकाळचं काहीच खाल्लेलं नव्हतं ना, म्हणून भूक पण खूप लागली होती, म्हणून फटाफट जेवणाला पण सुरुवात करून दिली। आणि मग फटाफट जेवण वगैरे आटपवलं, कारण की आम्हाला आता दुसऱ्या लोकेशन वरती जायचं होतं। तर तुम्हाला तर माहिती असेल की आता भाई ऊन किती तापते, म्हणून सर्वांनी तर आधी मस्त रुमाल वगैरे लपटून घेतले। तर आता परत तुम्हाला एक आता प्रश्न पडला असेल की भाई आता नेक्स्ट लोकेशन कोणतं आहे। तर नेक्स्ट लोकेशन कोणतं आहे आणि तिथे जाता आता आम्ही किती मजा केली आणि भाई आमचे किती हाल पण पडले ते सर्व कळेल तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये, म्हणून पुढचा पण व्लॉग बघायचा असेल तर आताच फॉलो करून ठेवा।